बरं, हा जो कार्यक्रम झाला कसा झाला काय सांगाल छान आपण? झाला कार्यक्रम. बरं. आवडला आम्हाला. बरं, नियोजन कोणाचं होतं आणि किती वेळ तुम्ही आलात, किती वेळ बसलात काय सांगाल? आम्ही सुरुवातीपासूनच आलेलो आहे बरं. आणि अग्निहोत्राला पण बसलेलो होतो. बरं, आणि राहायला कुठे आता आपण? आम्ही इथेच आहे रावेतमध्ये. इथेच आहे. ठीक. आत्ता आपल्यासोबत काही भक्त आहेत जे या ठिकाणी अग्निहोत्र कार्यक्रम खूप छान झाला अशी सुद्धा प्रतिक्रिया देत आहे. आपण थोडक्यात जाणून घेऊया. आजी नमस्कार, काय सांगाल आपण? छान झाला कार्यक्रम. बरं, आपण राहायला कुठे आहात? शिंदे वस्तीला रावेचे. बरं, आता या ठिकाणी अग्निहोत्राचा कार्यक्रम झाला, कोणी केला होता काय सांगू शकाल? हा, मग आमचे पुतण्या लागते बरं भाऊ. बरं, मग त्यांचं काम कसं आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये? चांगले काम, चांगले छान आहे. बरं, ठीक. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. या ठिकाणी पुरुषोत्तम महाराजांचा सत्कार झालेला आहे. भाऊंकडनं समता आणि उपक्रमाबद्दल आभार व्यक्त झालेले. एक मिनिट दादा, वाद घालू की या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कार्यसम्राट मोरेश्वर भाऊ भोंडवे विद्यमान नगरसेवक, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाची सांगता आज होत आहे. त्यांच्या आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अक्कलकोटहून महाराजांचे नातू पुरुषोत्तमजी राजीमाले महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आज प्रसाद म्हणून आपल्याला दिव्य संदेश दिलेला आहे. तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा मार्ग त्याने आज आपल्याला सांगितलेला आहे. अक्कलकोट हे प्रज्ञापूर आहे, ज्ञानाचं भांडार आहे आणि त्यासाठी स्वामी समर्थ ज्या पहिल्या दिवशी आले त्यावेळी त्यांनी अग्नी प्रज्वलित केलेला चिलमीच्या रूपाने, त्यानंतर समाधी आधी त्याने आम्ही आता देहलिंगाचा यज्ञ करतो म्हणून शिवलिंगावर गौऱ्या रुचल्यात गायचं तूप उचलेला, आज आम्ही देहलिंगाचा यज्ञ करतो म्हणून अग्नी प्रज्वलित करून गेलेले आहे. तर या ठिकाणी आज मोरेश्वर भाऊंचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांचे अनेक कार्यक्रम किंवा त्यांनी केलेली कामगिरी, परवाच मी ऑफिसमध्ये बसलो असता एक महिला आलेली होती. त्या महिलेच्या मुलीला त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिलेला होता आणि त्या आल्या, मी तिथंच बसलेलो होतो. मग कार्यकर्ता भाऊंकडे आला आणि म्हणाला, आय त्यांचं हे तर झालंय, प्रवेश त्यांना मिळालेला आहे, अजून काय अडचण आहे? त्या बाई म्हणाल्या की मला जुनी पुस्तकं घेण्यासाठी पैसे पाहिजेत, अशी अडचण आहे. ते म्हणाले, अरे जुनी पुस्तकं का, नवीन पुस्तकं घेऊन द्या, त्यांचे पैसे आम्ही सोमवारी देणार आहोत. मग अशा पद्धतीचा गोर गरिबांना सहकार्य करणारा हा विद्यमान नगरसेवक आहे. आज त्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आज त्यांनी 2 ते 3 कार्यक्रम एकाच वेळी ठेवलेले आहेत. आता पवना काठी 500 लोक गुरुचरित्राचं पारायण करीत आहेत, त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि अग्निहोत्राचा प्रसार आणि प्रचार हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी प्रसादाचा आणि सर्वांना विनंती दादांची की महाप्रसाद ठेवलेला आहे, दर्शन घेऊन महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही अशी कळकळीची विनंती आहे. सावकाश शिस्तीत येऊन दर्शन घ्यायचंय, पादुकांचं दर्शन घ्या, महाराजांचं दर्शन घ्या आणि प्रसाद घ्या. आणि या ठिकाणी कुणीही अग्निपात्र घेऊन जायचं नाही. ते पत्रक त्या ठिकाणी ठेवलेले, ते पत्रक आपण घरी घेऊन जायचंय आणि ज्यांना कोणाला अग्निहोत्र सुरू करायचंय त्यासाठी स्टॉल आहे, तिथून आपण अग्निहोत्राचं साहित्य विकत घेऊन जाऊ शकता. आणि या कार्यक्रमासाठी विश्व फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि मोरेश्वर भाऊंचे सर्व कार्यकर्ते यांनी झटून काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी अनेक भाऊ त्यांचा कार्यकर्ता आहे, त्यांनी अहोरात्र कष्ट या कार्यक्रमासाठी घेतले, त्यांचा एक कौतुक या ठिकाणी
मॅडम नमस्कार, काय सांगाल आपण या ठिकाणी खूप छान कार्यक्रम झाला आहे, काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी शुभांगी श्रीनिवास कारंडे, रावेत प्राधिकरमध्येच राहते आणि मी आता ह्या एरियामध्ये राहायला येऊन 15 वर्ष झाली. परंतु केवळ आणि केवळ आम्ही फक्त कोणाच्या भरोश्यावर, आमचे जे माननीय मोरेश्वर भाऊ भोंडवे आहेत यांच्या फक्त नावावरती आणि ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आम्ही महिला एवढ्या बिनधास्तपणे वावरतो आणि हा अग्निहोत्रीचा कार्यक्रमच काय, असे अनेक प्रोग्राम, खेळपैठणीचं असू दे, मुलांचे प्रोग्राम असू दे, क्रिकेट असू दे, असे अनेक प्रोग्राम. कारण काय होतं, महिलांना बाहेर पडायला जागा नसते, परंतु महिलांना बाहेर पडण्यासाठी आणि महिलांचं मन व्यवस्थित सगळ्यांनी राहील. कारण महिला चांगली राहिली तर घर चांगलं राहतं. ह्याचं म्हणजे भाऊंना ज्ञान असल्यामुळं भाऊंनी केवळ आणि केवळ महिलांकडे एवढं लक्ष देतात आणि ह्या एरियामध्ये आम्ही बिनधास्तपणे इतकं वावरतो की जसं काय आमचे भाऊ आमच्या पाठीशीच आहेत. कधी कोणाला आम्ही घाबरत नाही, कोणाला काही नाही, अगदी महिला बिनधास्त वावरतात. कुठल्याही एरियात जा असं एवढं प्रोटेक्शन नाही आहे. फक्त केवळ आणि केवळ आमच्या मोरेश्वर भाऊ भोंडवे यांच्या नावावरती आम्ही महिला बिनधास्तपणे वावरतो. म्हणून आम्ही सगळ्या महिला म्हणतो, खरंच आम्ही भाऊंचे खूप खूप ऋणी आहोत. धन्यवाद मोरेश्वर भाऊ भोंडवे. नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आता आपण रावेत या ठिकाणी आहोत. नुकताच या ठिकाणी अग्निहोत्रीचा कार्यक्रम झालेला आहे. आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत, त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घ्या. मॅडम नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? मी मोहिनी चौधरी. आम्ही रावेत प्राधिकरणमध्ये राहतो. आमचे नगरसेवक सन्मान्य मोरेश्वर बाबू भोंडवे यांनी खूप छान उपक्रम घेतला. असा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहिला. ह्या एरियामध्ये कुणीच पाहिलेला नव्हता आणि घराघरामध्ये अग्निहोत्र होण्यासाठी त्यांची एवढी झटपट चालली होती की सर्वांना, प्रत्येकाला करायला मिळालं. प्रत्येकासमोर त्यांनी अग्निपात्र ठेवलेलं. एवढी हजारोनी लोक इथं संख्या होती आणि सगळ्यांना करायला मिळालं आणि त्यांनी संदेशही दिला की तुम्ही घराघरात करा. धन्यवाद. भोंडवे साहेब यांच्याबद्दल काय थोडक्यात सांगाल? कसं नाही, नेहमीच ते उपक्रम घेत असतात आणि आम्हाला तर इतका आनंद होतो की आम्हाला सगळे म्हणतात की तुम्ही भाग्यवान आहेत की तुमचे नगरसेवक एवढे छान छान कार्यक्रम घेतात. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. वहिनींनी तर समोर यायचं आहे. श्री पादुकांच्या उपस्थितीत आपण उभयतांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत. परम सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. एक 2 मिनिटं थांबायचं. आपण दर्शनाला सुरुवात करत आहोत. 2च मिनिटं थांबायचंय. मंचावर गर्दी करायची नाही. नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. तर आपण रावेत या ठिकाणी आहोत. या ठिकाणी श्री गजानन महाराजांचा पादुका या ठिकाणी आलेले होते. अनेक भाविक या ठिकाणी आता दर्शनासाठी रांगा लावून आपण लवकर जावयाचा एक व्हिडिओ जोडून घेऊ शकता. खूप छान असा या ठिकाणी कार्यक्रमसुद्धा पार पडलेला आहे. अग्निहोत्र झालेलं आहे आणि जे नागरिक आहेत ते ठिकाणी आता जे पादुका आहेत त्याचं दर्शन घेऊन लवकरच जो प्रसाद आहे त्याचा सुद्धा लाभ घेणार आहे. Gracias.